नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहर व परिसरात श्री गणेशोत्सव उत्साहाने साजरा झाला. गेल्या 10 दिवसात अत्यंत उत्साहित असलेल्या गणेश भक्तांनी गणरायाला जड अंतःकरणाने निरोप दिला. शहरातील कपिलेश्वर, किल्ला तलाव, जक्कीनहुंड आदी ठिकाणी घरगुती व सार्वजनिकरित्या प्रतिष्ठापित बाप्पांना निरोप देण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत विसर्जन पार पडले. आज सप्टेंबर 29 आणि 30 रोजी बेळगाव जिल्ह्यात ढगांवर रसायनांची फवारणी करून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येत आहे. बेळगाव सांब्रा विमानतळावरून बेळगाव शुगर्सच्या माध्यमातून या प्रयोगाला चालना देण्यात आली. बेळगाव शुगर्सला नागरी विमान उड्डाण निदेशालयाच्या महासंचालकांच्या कार्यालयाने ढगांवर रसायनांची फवारणी करण्यास परवानगी दिली आहे. या प्रसंगी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, काँग्रेस नेते विनय नावलगट्टीसह इतर मान्यवर उपस्थित होते. कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला देण्यास विरोध करत शुक्रवारी पुकारलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मंगळवारी बेंगळूर बंद यशस्वी करण्यात आला होता. त्यापाठोपाठ राज्य बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठ, बस वाहतूक आणि काही घटकांवर त्याचा परिणाम झाला. श्रींच्या विसर्जनाच्या वेळी फटाके उडवताना 2 वेगवेगळ्या घटनेत 2 जण जखमी झाले आहेत. बेळगाव व दड्डी तालुका हुक्केरी येथे गुरुवारी या घटना घडल्या आहेत. गुरुवारी रात्री चव्हाड गल्ली येथे सौरभ बामणे वय वर्ष 25 हा तरुण जखमी झाला आहे. तर दड्डी तालुका हुक्केरी येथे फटाके उडवताना कैलाश नार्वेकर वय वर्ष 30 हा युवक जखमी झाला आहे. या 2 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. बेळगाव तालुक्यात गुरुवारी गणेश मूर्तींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. घरगुती व सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन भक्तांनी अगदी जड अंतःकरणाने केले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नाही. तालुक्यात पीक पाणी सुकून जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून पाऊस पडावा असे साकडे भक्तांनी गणेशाकडे घातले आहे. कर्नाटकात भाजप सत्तेवर असताना गोहत्या बंदी कायदा जारी करण्यात आला होता. हा कायदा काढून टाकण्याचे प्रयत्न काँग्रेस सरकारने सुरू केले असून भाजप या प्रयत्नांचा जोरदार विरोध करणार आहे, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अश्वत्थ नारायण यांनी दिली आहे. कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शंकर गोकावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष CS षडाक्षरी यांनी नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष बसवराज तानाजी रायगोळ यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर संघटनेच्या नियमानुसार शंकर गोकावी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. बेळगावमध्ये हायटेक रेल्वे स्थानक बांधण्यात आले, परंतु या रेल्वे स्थानकात प्रीपेड रिक्षा स्टँड उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे रिक्षा चालकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने रिक्षा स्टँड असोसिएशनतर्फे नुकतेच रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. पावसाअभावी बेळगाव तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीच नसल्याने शेत पिके सुकू लागली असून यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नेगिलयोगी रयत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असतानाही खानापूर व बेळगाव जिल्ह्याला दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही. जिल्हा प्रशासनाने या दोन्ही तालुक्यांचा विचार करून दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर करावे अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंट्रलमध्ये पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले.
ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते गणरायाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. ढोल ताशा तसेच लेझिमच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मारुतीनगर सामरा रोड येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मुश्ताक मदार साब तहसीलदार, वय वर्षे 36, राहणार मारुतीनगर असे या युवकाचे नाव आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करत आहेत. उचगाव क्रॉस ते कोवाड मार्गावरील सीमा हद्दीतील अर्ध्या किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याबाबत कित्येक वेळा तक्रारी आंदोलने करून देखील लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता प्रवाशांनीच भीक मागो आंदोलन हाती घेतले आहे. या माध्यमातून रस्ता दुरुस्तीसाठी निधी जमा केला जात आहे. परिवहन मंडळाच्या बस चालकाचा हृदयघाताने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानकावर ही घटना घडली आहे. बसमध्ये असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. निंगाप्पा कोलेकर, वय वर्षे 47, राहणार गोकाक रोड, कणबर्गी असे त्यांचे नाव आहे. रायबाग येथे शिक्षण खात्यातर्फे आयोजित केलेल्या माध्यमिक शाळांच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील अकोळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कृषी उपकरणास प्रथम मानांकन प्राप्त झाले आहे. हायस्कूलमधील 10वीच्या वर्गातील सार्थक पाटील व पार्थ शेडशाळे या विद्यार्थ्यांनी ते बनवले असून विज्ञान शिक्षक बजरंग मगदूम व संदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.